गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी श्रुती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. सो अगेन आज व्लॉग म्हणजे जनरली जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर माझे व्लॉग्स विकेंडला येतात, कारण मला फक्त विकेंडला वेळ मिळतो. कारण बाकी दिवसाचं जे शेड्यूल आहे ना त्याच्यात तर मला शूट करायला बिलकुलच वेळ मिळत नाही, कारण यांचं ऑफिस राहते सकाळी 5:30 वाजता. मला उठून टिफिन वगैरे रेडी करून द्यावा लागतो, कारण 6:30ला ते ऑफिस जातात. सो बाकी दिवशी तर मला वेळ मिळत नाही. सो आज कशाची सुट्टी आहे? आज कामगार दिवस, म्हणजे आम्हा कामगारांना आज सुट्टी आहे. जस्ट किडिंग. तर महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि म्हणून आज त्यांचं कालपासून होतं की त्यांना आज काहीतरी स्पेशल डिश खायची आहे. स्पेशल डिश काय आहे ही तर तुम्हाला समोर माहीतच पडेल, बट ती माझ्या नवऱ्याची एकदम फेवरेट डिश आहे. सो त्यांना ती खायची होती. बाकी दिवशी तर बनवायला वेळ मिळतच नाही ना, कारण विदिन 30 to 40 मिनिट्समध्ये मला टिफिन रेडी करावा लागतो. आणि भाजीपोळी जास्ती बेटर असते रादर दॅन एनी कोणता हेवी स्नॅक झाला किंवा ब्रेकफास्ट झाला, त्याच्यापेक्षा भाजीपोळी कधीही बेटर आणि कम्फर्टेबल फूड असते. अँड विकेंडला फक्त विकेंडच मिळतं, तर विकेंडला काही वेगळे असे प्लॅन्स असतात, तर मला नेहमी काही स्पेशल डिशेस बनवायला मिळत नाही. सो आज सुट्टीच्या निमित्ताने मी बनवणार आहे, तुम्ही बघून घ्या. काय आणलं आहे? फुलगोबी आहे, आलू आहेत, मटर आहे, पाव आहे, बटर आहे. त्यांनी जे सगळे इन्ग्रेडियंट्स सांगितले ते इन्ग्रेडियंट्स ऐकून तुमच्या तर एकदम लक्षात आलेलंच असेल की मी बनवणार आहे पावभाजी. आणि पावभाजीची जी पूर्ण प्रिपरेशन आहे ती मी आता करून घेतलेली आहे. प्लस आज जी मी रेसिपी बनवणार आहे ना ती जी आहे ती मी यूट्यूबवर बघितली होती कुठेतरी. म्हणजे नेहमी पावभाजी बनवायला ना खूप वेळ होत होता, म्हणजे खूप टाईम कन्झ्युमिंग होती खूप. म्हणजे पहिले सगळ्या भाज्या उकळून उकळून घेतल्यानंतर कांदा आणि शिमला मिरची यांना थोडं भाजून घ्या, शिजवून घ्या, आणि मग त्याला खूप जास्ती वेळ लागत होता. तर मग मी एक रेसिपी बघत होती यूट्यूबवर, म्हणजे अशी क्विक पावभाजी कशी बनवते त्याची. तर मला ही रेसिपी सापडली. सो ना इट्स अमेझिंग. म्हणजे खूप एकदम क्विक बनून जाते. तर मी तुम्हाला रेसिपी दाखवते. आणि ही माझी तर एकदम फेवरेट आहे. म्हणजे काहीच टाईम कन्झ्युमिंग नाही आहे. फक्त तुम्हाला सगळ्या ज्या भाजीपाला आहे सगळ्या उकळून घ्यावं लागते, बस तडका द्या. आहे ना किती इझी आहे. सो मी आता चॉपिंग करून घेते सगळ्या व्हेजिटेबल्सची आणि बनवते आता पावभाजी. आय लिटल हेल्पिंग हँड्स, म्हणजे प्रत्येकजण मला हेल्प करतो घरातला. अधीरा तू काय करत आहे ग? मटर काढत आहे. कशासाठी काढत आहे ग तू मटर? पावसाठी काढत आहे. तुला आवडते खूप? आता मी सगळे व्हेजिटेबल्स चॉप करून घेणार आहे. पहिले अनियन, कॅरट, फुलगोबी, कॅप्सिकम, टोमॅटो, हे सगळे व्हेजिटेबल्स मी कट करून घेणार आहे. आणि त्याची प्रिपरेशन तर तशी सुरूच आहे. आता मी यांची ही हेल्प घेणार आहे, कारण ज्याला पावभाजी खायची आहे ते मदत करणार. सो टीम वर्क इज गोइंग ऑन. अधीराने तर मला आधी मटर सोडून दिले आहे. आता मी गाजर पील करणार आहे. अनियनला मी तडका दिलेला आहे तर ते शिजत आहे. ते फुलगोबी चॉप करत आहे. मी याच्यातनं आधी सगळ्या व्हेजिटेबल्स टाकून दिलेले आहे, म्हणजे अनियन झाले, टोमॅटो झाले आणि कॅरट झाले. हे सगळं मी आधी टाकून थोडंसं सॉफ्ट करून घेणार आहे. आणि हे शिजणारच आहे म्हणून मी थोडे मोठ्या केल्या याच्या फोडी. आईचा मेक्स प्लीज इग्नोर, कारण किचनमध्ये ज्यावेळेस काम करत आहे तर हा बनणारच. शिमला मिरची मी कट करून घेतली आहे. गोबी तर नवऱ्यांनी दिलीच होती कट करून, तर फुलगोबी आणि मटर मी थोडं गरम पाण्यात टाकून दिलेले आहे. आणि प्लस आता आलू चॉप करून मी त्यात टाकणार आहे आणि त्याला शिट्टी घेणार आहे कुकरची. आणि प्लस याच्यात मी टाकणार आहे थोडा पावभाजी मसाला, आणि बटर जरी टाकलं ना तरी पण अजून खूप छान होते. म्हणजे त्याचा जो टेस्ट आहे ना तो एनहान्स होते. तुम्ही एक वेळा ना अशी पावभाजी नक्की ट्राय करून बघा. म्हणजे मी एक वेळा थोडं डिफरंट म्हणून करून बघायला गेली होती, बट इट्स सुपर इझी अँड सुपर अमेझिंग रेसिपी.
आधी ज्यावेळेस मी पावभाजी बनवायची ना त्यावेळेस असं व्हायचं की जी कॅप्सिकम आहे, कॅप्सिकम आणि अनियन खूप बारीक बारीक कापून घ्यायचे, त्याला खूप जास्ती वेळ लागायचा आणि मग कॅप्सिकम शिजायलाही खूप जास्ती वेळ लागत होता. म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे पावभाजी बनायला ना 2 तासापेक्षा जास्ती वेळ लागत होता. तर मग मी अवॉइड करत होती बनवणं. आणि त्यांची ही तर एकदम फेवरेट आहे, म्हणजे 15 डेजमधून एखादी वेळा तर आमच्या घरी बनते, मी बनवतेच असं आहे, त्यांना आवडते. तर म्हणून मग मी एक वेळा यूट्यूबवर बघत होती, तर मला ही रेसिपी खूप छान वाटली, तर मग मी ट्राय करून बघितली. तर इट्स अमेझिंग. म्हणजे असं काही जास्ती टाईम कन्झ्युमिंग पण नाही आहे. सगळ्या भाजीपाला सगळ्या ज्या भाज्या आहे फक्त आपल्याला बॉईल करून घ्याव्या लागतात आणि बॉईल केल्यानंतर त्याला एकजीव करून तडका मारावा लागतो. आता मी सगळ्या भाज्या ज्या आहे सगळ्या बॉईल करून घेणार आहे आणि ज्यावेळेस तडका मारेल त्यावेळेस मग मी आता तुम्हाला दाखवते. या मसाल्यामध्ये आहे अनियन आहे, बटर आहे, लाल मिरची पावडर आहे, आपला पावभाजी मसाला आहे, त्याच्यानंतर मी थोडा धनिया पण टाकून घेतला कारण त्याने टेस्ट अजून जास्त एनहान्स्ड होते. आपल्या चवीनुसार मीठ आहे आणि बीटरूट मी याच्यासाठी टाकत नाही कारण माझ्या मिस्टरांना बीटरूट आवडत नाही, म्हणून हा सगळा जो मसाला आहे मी एकजीव करून घेतला, शिजवून घेतला. आता माझा कुकर झालेला आहे थंडा. भाजी रेडी झालेली आहे. आता मी याला ना थोडं याच्यातच थोडं स्मॅश करून घेईन, म्हणजे ती फक्त आता तडक्यात टाकणं एवढी. माझ्या पावभाजीचा कलर तर एकदम अमेझिंग आलेला आहे, विदाऊट एनी फूड कलर, ना बीटरूट, मी काहीच नाही टाकलं. मी फक्त लाल मिरचीचं पावडर टाकलं होतं. आय होप याचा जो टेस्ट आहे तोही तसंच राहू. लास्टमध्ये मी थोडं कसुरी मेथी टाकली होती, त्याने जो टेस्ट आहे तो अजून एनहान्स होते. आणि जर समोज तुम्ही सेम डे खाताना तर मी याच्यात लिंबू पण पिळते, त्याने पण टेस्ट अजून खूप छान अमेझिंग टेस्ट येते. आणि मग लास्टमध्ये गार्निशिंगसाठी थोडं करिएडर वगैरे मी टाकते. सो ही आहे माझी पावभाजीची पूर्ण रेसिपी. आणि लास्टमध्ये मी तुम्हाला दाखवते यांची भाजी मी बनवली आहे आणि ते बनवत आहे, पाव शेकत आहे. टीम वर्क इज गोइंग ऑन अँड माय पाव भाजी इज रेडी. खरंच टायर्ड डे. माझ्या पावभाजीला तर ग्रीन सिग्नल मिळाला, त्यांना आवडली पावभाजी खूप. माझ्या मुलींनी पण खाल्ली आणि मी पण खाल्ली तर छानच झाली होती. सो आय कॅन प्राऊडली से आय एम अ सुगरण. आणि सुट्टीच्या दिवशी सगळ्यांना सुट्टी असते, पण बायकांना कधीच सुट्टी नसते. स्वयंपाकाला तर बिलकुलच नसते. फक्त तुम्हाला जर सुट्टी पाहिजे असेल तर तुम्ही ज्यावेळेस एक स्वतःसाठी ब्रेक, बाहेर ज्यावेळेस फिरायला जातो त्याच वेळेस किचनला सुट्टी असते आणि इट्स मॅन्डेटरी. म्हणजे ज्यावेळेस आपण थोडं बाहेर जातो, थोडं ना मूड फ्रेश होते, माइंड फ्रेश होते आणि आपल्याला ना आपल्या रोजच्या लाईफमधूनच थोडा एक ब्रेक मिळतो. म्हणजे बाकी अजून वर्किंग डेसाठी जी एनर्जी आहे ती स्टोअर करायला. आणि आरामात बसून चहा पिणे हेही याच्यासाठी एक नशीब लागते. नाही तर नेहमी घाईमध्येच होते सगळ्या गोष्टी. तिची स्कूल राहते, त्यांचं ऑफिस राहते, मग कामं असतात, घरचे मेड येते, मग एवढं सगळं करता करता तिची स्कूल पण सुटून जाते. तर या सगळ्या धावपळीत मला बिलकुलच म्हणजे आरामात बसून चहा प्यायला मिळत नाही, जो फक्त मला सुट्टीच्या दिवशीच मिळतो. सो सुट्टी मलाही खूप आवडते. आणि आज मी तुम्हाला अजून एक सांगते. नेहमी तुम्ही माझ्या डॅशबोर्डचीच अमाऊंट बघता, सो आज मी तुम्हाला माझं लाईव्ह पेआउट प्रूफ दाखवणार आहे. सो स्टे ट्यून्ड अप टू द एंड की मी जो बिझनेस करते, ऑनलाईन बिझनेस, अफिलिएट मार्केटिंग, फ्रीलान्सिंग करते, सो त्याची जी अमाऊंट आहे ती ऑफकोर्स डेफिनेटली आमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होते. त्याच्यासाठीच आम्ही इतकी मेहनत करतो ना. मेहनतमध्ये मी माझ्या फ्री वेळेत करते, असे मी माझे कोणते शेड्यूल्स कॉम्प्रोमाइज करून नाही करत. सो मला जो आफ्टरनूनचा वेळ मिळते त्याच्यातच मी माझे काम करते. सो कामाच्या ज्या सगळ्या डिटेल्स आहेत तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. आणि स्टे ट्यून, मी तुम्हाला लाईव्ह पेआउट प्रूफ दाखवणार आहे.
इन्व्हेस्टिंग वन टाईम ऑन युअर स्किल इज रिअली वर्थ ऑर नॉट हे तुम्हाला मी आज लाईव्ह दाखवणार आहे. चला मी तुम्हाला माझं लाईव्ह बँक पेआउट प्रूफ दाखवते. तुम्ही इथे चेक करू शकता माझं नाव अँड बिज गुरुकुलमध्ये बिज वॅलेट सिस्टीम आहे. मीन्स तुम्ही जी अमाऊंट अर्न करता ती 48 आवर्समध्ये तुमच्या बँक अकाउंटमध्ये क्रेडिट होऊन जाते आणि ती मग आपण कधीही विड्रॉ करू शकतो. मी माझा पिन कोड याच्यात टाकून देते. दिस इज द प्रूफ. तुम्ही जर मला बघता तर मी जे सगळी अर्निंग आहे ना, चालता फिरता खेळता माझे सगळे जो वर्क आहे बॅलन्स करून मी या सगळ्या गोष्टी करते. सो दिस इज द फ्लेक्झिबिलिटी जो प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला प्रोव्हाइड करते. सो यू आर जस्ट 1 DM अवे. एप्रिल बॅचच्या ज्या एनरोलमेंट्स आहेत त्या सुरू झालेल्या आहे आणि माझ्याकडे कुपन्स आहे. ठीक आहे, लिमिटेड कुपन्स असतात. सो हे कुपन्स मिस नाही झाले पाहिजे म्हणून लवकरात लवकर एनरोल करा अँड ग्रॅब माय गायडन्स. थँक्यू. आज मी 1 लाख रुपयाची अर्निंग विड्रॉ केलेली आहे. सो मी माझा आनंद सेलिब्रेट करायला संध्याकाळी बाहेर चालली. माझं सेलिब्रेशन खूप असं फॅन्सी काही नसते, फक्त स्वतःला आणि माझ्या फॅमिलीला ट्रीट द्यायचं असते. आणि मी पोहोचली इथे. मला इथली जी कुल्फी आहे ना म्हणजे खूपच आवडते. म्हणजे इतकी छान, म्हणजे त्याचा टेस्ट ना एकदम अमेझिंग आणि आउटस्टँडिंग टेस्ट आहे त्याचा. तर मला ही कुल्फी खूपच आवडते. जेव्हाही मला अशा क्रेविंग्स होते, मला काही गोड खायचं राहते किंवा म्हणजे असं थोडं बाहेर गेलं म्हणजे रादर दॅन आईस्क्रीम मला कुल्फी खूप आवडते. सो दिस वॉज माय डे. आजचा जो दिवस होता तो पण व्हेरी प्रोडक्टिव्ह डे होता. आज पूर्ण फॅमिलीसोबत पूर्ण वेळ स्पेंड केला. आज लिटरली मी आज काहीच काम नाही केलं, म्हणजे मला वेळच नाही मिळाला आज पूर्ण काम करायला. आज सकाळी पावभाजी झाली, मग नंतर पूर्ण दिवस असा सुस्त होता. सुट्टी असली की असं वाटते यार आपण पण थोडा ब्रेक घ्यावा, सुट्टी घ्यावी. सो त्याच्यातच मी होती. त्याच्यानंतर आता पेआउट आला यार. 1 लाख रुपयाचा पेआउट होता. मी हाऊसवाईफपासून इतकी छान इन्कम जनरेट करते ना, हे माझ्यासाठी एकदम म्हणजे ब्लेस्ड फिलिंग आहे. मी एक्सप्रेस पण नाही करू शकत. सो मी स्वतःला एक छोटीशी ट्रीट दिली. तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. बट तिथे ना क्राऊड जास्ती होता आणि आवाज जास्ती होता म्हणून मी तिथे लाईव्ह व्हिडिओ शूट नाही करू शकली. जेव्हाही मी कोणती अचीवमेंट करते तर मी स्वतःला एक ट्रीट देते. म्हणजे ते माझ्यासाठी एक रिवॉर्ड असतो. जेव्हा आपण स्वतःहून खुश होतो, स्वतःला जेव्हा आपण खुश झाल्यानंतर आपण स्वतःला जेव्हा पॅम्पर करतो तर म्हणजे तुमच्याकडे तीच एनर्जी अट्रॅक्ट होते. याच्यावर मी बिलीव्ह करते. जर सपोज मी हॅपी राहिली ना, सो हॅपी फिलिंग्स, पॉझिटिव्ह वाईब्स मी अट्रॅक्ट करते. सो म्हणून मी छोटीशी जी माझा आनंद आहे तो मी सेलिब्रेट करते. सो मला आज सेलिब्रेट करायचा होता 1 लाख पेआउट रिसीव्ह करायच्या खुशीमध्ये. सो इट वॉज माय डे अँड खूप सुंदर, खूप अमेझिंग होता. तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि ज्या वर्क फ्रॉम होमच्या डिटेल्स आहेत त्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केल्या जातील. सो डोंट वरी अबाउट इट. अँड माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.